आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। मालेगावात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी युवकांनी आंदोलन केलं। रॅली काढत मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली। अंधेरी पश्चिमेतील सातबंगला वर्सोवा भागात पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली। पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पिण्याचं पाणी रस्त्यावर वाहून गेलं। पाईपलाईन दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाण्यात शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले। शहरातील हुतात्मा स्मारकापासून मूक मोर्चा काढण्यात आला। दिल्ली जंतर मंतरवर इथं विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ सोलापुरात वकील संघटना आक्रमक झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान आक्रोश मोर्चा काढत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पोलीस महासंचालकांच्या भेटी घेतल्या। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। दिवंगत अजित पवारांच्या जयंती आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत अमरावती जनहिताचं महाराजस्व अभियान संपन्न झालं। सर्वसामान्य जनतेच्या हिताचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। यंदाच्या वर्षी गणेशोत्सव अधिक व्यापक, सुबद्ध आणि लोकसहभागातून साजरा करण्यासाठी सर्व शासकीय विभागांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करा, असे मंत्री आशिष शेलारांनी निर्देश दिले। सीजेपीच्या समर्थनार्थ मुंबईतील दादरमध्ये स्वाक्षरी मोहीम सुरू केली। शिवाजी पार्कात मनसेच्या संदीप देशपांडेंनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली। नवी दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या आंदोलनाला देशासह परदेशातील भारतीयांचाही पाठिंबा मिळत असल्याचं दिसतंय। अमेरिकेतील सिएटल इथं वास्तव्यात असलेले आयटी उद्योजक प्रशांत मिश्रा हेही या आंदोलनात सहभागी झाले। नाशिक शहरात संततधार पाऊस सुरू आहे। या पार्श्वभूमीवर उपमहापौर विलास शिंदे यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रूमला भेट दिली। शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला। चंद्रपुरातील ब्रह्मपुरीत निघालेल्या मोर्चा दरम्यान काँग्रेस भाजप कार्यकर्ते आमने सामने आले होते। दोन्ही पक्ष आमने सामने आल्यानं पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं तणाव टळला। वर्ध्यात वंचितच्या नेतृत्वात बजाज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकारी निवेदन देत विद्यार्थी लाठीचार्ज प्रकरणी ठोस कारवाई करण्याची मागणी केली। वसईतील अंबाडी रोड येथील वाचनालयाचा सिलिंगचा भाग कोसळल्याची घटना घडली। सुदैवाने यावेळी सिलिंग खाली विद्यार्थी बसलेले नव्हते, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती। या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होते। जंतर मंतर येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ भिवंडीत काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा होता। अकोल्यात वंचितच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्यात आला। मोर्चा दरम्यान काही कार्यकर्त्यांनी टॉवर चौकात रास्ता रोको केल्यानं रेल्वे स्थानक ते सिंधी कॅम्प या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती। दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ भांडूपमध्ये वंचितच्या मुंबई अध्यक्षा स्नेहल सोनी यांच्या नेतृत्वाखाली टेंभीपाडा ते भांडूप स्थानक दरम्यान मोर्चा काढण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। वंचितच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला धुळे शहरात पडसाद उमटलेत। वंचितच्या वतीनं शहरातील पारोळा रोडवरील कराची वालर खुंटावर रास्ता रोको करण्यात आला। अमरावतीत काँग्रेसच्या वतीनं केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं। केंद्र सरकारच्या जुलमी हुकुमशाही कारभाराविरुद्ध आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी केली। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ रत्नागिरीत भव्य मोर्चा काढण्यात आला। मोर्चात विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जालना शहरात वंचितच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येत दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं। यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येत जोरदार घोषणाबाजी केली। विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ यवतमाळमध्ये वंचित बहुजन आघाडीनं संविधान चौकात आंदोलन केलं। यावेळी आंदोलकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेधही केला। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारत टॅक्सी सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ झाला।
पुण्यातील स्वारगेट पोलीस वसाहतीत 75 ते 80 वर्ष जुनं वडाचं झाड उन्मळून पडलं. झाड कोसळल्यानं अनेक दुचाकींचं नुकसान झालं.